तर फडणवीसांचं कौतुक सामनातनं करण्यात आलं, त्यानंतर नेमक्या काय काय प्रतिक्रिया उमटल्या जाणून घेऊया। नक्षली जिल्ह्याची ओळख पोलादी सिटी अशी होणार असल्यास स्वागतच। सामनामधून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुतीसुमनं, तर एकनाथ शिंदेंवर मात्र निशाणा। गडचिरोलीत रोजगार वाढून नक्षलवाद कमी होत असेल तर कौतुक का करू नये, संजय राऊतांची प्रतिक्रिया। सामनाच्या अग्रलेखावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, धन्यवाद म्हणत मानले सामनाचे आभार। सामनातून कौतुक म्हणजे विकसित महाराष्ट्राकडे घेऊन जाणाऱ्या सरकारसाठी आनंदाची बाब। यापूर्वीही त्यांना चांगलं लिहिता आलं असतं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। या सरकारमध्ये फक्त एकच माणूस ऍक्टिव्ह आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस। सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। फडणवीसांच्या नेतृत्वात आता महाराष्ट्र थांबणार नाही, आगे आगे देखो होता है क्या। गडचिरोलीचीही विकासाच्या दिशेने वाटचाल, हेच राज्याच्या प्रगतीचं लक्षण। जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया। 6 महिन्यात महाराष्ट्रात 1,13,000 कोटींची परकीय गुंतवणूक, वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात महाराष्ट्रात आली, देवेंद्र फडणवीस यांची माहिती। आळंदीत संत संमेलन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती। मुख्यमंत्री फडणवीसांचा जिरेटोप देऊन सत्कार। छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नम्रपणे नकार। जेव्हा जेव्हा सनातन धर्म कमजोर झाला तेव्हा आम्ही गुलामगिरीत गेलो। आळंदीतील संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य। विधानसभेतील विजयानंतर फडणवीसांनी सर्व संतांचे मानले आभार।